भारतानं जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिले। ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात सोफिएन्सामध्ये भारतीयांशी संवाद साधताना मोदींचं वक्तव्य। ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून मोदी भारताकडे रवाना। पंतप्रधान मोदी आज देशातील अर्थतज्ञांशी करणार चर्चा। बजेट सादर करण्याआधीच्या चर्चेला महत्त्व। नीती आयोगाचे उपाध्यक्षही राहणार उपस्थित। नीट पेपर लीक प्रकरणी एनटीएकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल। नीट परीक्षा पुन्हा घेऊ नका, केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात मत। नीट पेपर फुटी प्रकरणात नालंदातून 2 आरोपींना सीबीआयकडून अटक। बिहार आणि झारखंडमध्ये सीबीआयचे सर्वाधिक छापे। आता लाभार्थी परीक्षार्थींचा शोध सुरू। कर्नाटकमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये नामकरणावरून राजकीय वाद। रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून बेंगळुरू दक्षिण करण्याची डीके शिवकुमारांची मागणी। उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर। 10 गावांचा संपर्क तुटला। उत्तर प्रदेशच्या रामगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। मोरादाबादमधील 20हून अधिक गावांमध्ये पूरस्थिती। नेपाळमधील मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशात अनेक भागात पूरस्थिती। 3 बॅराजमधून पाणी सोडल्यानं शरयूचा जलस्तर वाढला। उत्तराखंडमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ। चमोली बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली। काही मिनिटातच डोंगर जमीनदोस्त। उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं भूस्खलन। चमोलीच्या पाताळगंगा इथे भीषण भूस्खलन। डोंगर तुटला, रस्त्यावर ढिगारा पसरला। जोशीमठ बद्रीनाथ महामार्ग बंद। लडाखमध्ये भारत चीन सीमेजवळ आयटीबीपीची मोठी कारवाई। 3 तस्करांच्या ताब्यातून 108 किलो सोनं जप्त। आरोपींची चौकशी सुरू। कठुआ दहशतवादी हल्ल्यावर कारवाई तीव्र। दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयातून 24 जणांची चौकशी। जम्मूच्या दोडामध्ये सुरक्षा दलांची शोध मोहीम तीव्र। आसाममधील पुरामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात 9 गेंड्यांसह 159 वन्य प्राण्यांचा मृत्यू। उद्यान प्राधिकरणाची माहिती। युक्रेनला रशियन हल्ल्यापासून वाचवण्यासाठी मोठी योजना तयार। युक्रेनला हवाई संरक्षण यंत्रणा देण्याची तयारी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नाटोसमोर ठेवला प्रस्ताव।